हा उत्सव जयंती उत्सव करण्याच्या दृष्टिकोनातून भव्य आणि दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी 6 मे 2025 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक ही श्री क्षेत्र चोंडी येथे घेण्यात आली। अनेक तीर्थस्थळाच्या कामांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन त्या मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली। त्यामध्येच श्री क्षेत्र चोंडी या देखील तीर्थस्थळाचा पर्यटन स्थळाचा आराखडा मंत्रिमंडळाने मंजूर केला। 681 कोटी रुपये हे त्या आराखड्यासाठी मंत्रिमंडळाने मंजूर दिले। तर नियमित बजेटमध्ये देखील 360 कोटी रुपये हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आराखड्याच्या दृष्टिकोनातून चोंडीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले। त्याचं प्रशासकीय तांत्रिक मान्यता होत निविदा प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे। कार्यारंभ आदेश देखील सुरू करण्यात दिलेले आहेत। त्याचबरोबर जलसंपदा खात्याच्या माध्यमातून देखील 150 कोटी रुपयाचे बुडीत बंदरेचं देखील नियोजन आहे। त्याचबरोबर संग्रहालय, घाट बांधकाम, स्वागत कमानी आणि पर्यटन विभागामार्फत म्युझियम याचा देखील समावेश असणार आहे। असा जवळपास 1200 कोटी रुपयापेक्षा जास्त हा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं देखील भूमिपूजन या जयंतीच्या निमित्तानं करण्याचं ठरवण्यात आलं होतं। परंतु कोड ऑफ कंडक्ट असल्या कारणानं ते भूमिपूजन करायचं की नाही करायचं याच्या प्रतीक्षेत आहे। तथापि निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाने जयंतीच्या निमित्तानं ही परवानगी दिलेली आहे आणि आपण जयंती उत्सव साजरा करत आहोत। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार मॅडम, त्याचबरोबर मंत्रिमंडळातील नामदार पंकजाताई मुंडे, नामदार शिवेंद्रराजे भोसले, नामदार जयकुमार गोरे, नामदार दत्तात्रय भरणे, नामदार अतुल सावे साहेब हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आपण जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांना देखील निमंत्रण दिलेले आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील आजी माजी धनगर समाजाच्या आमदार आणि खासदारांना देखील यासाठी निमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर अनेक भक्तजन आणि श्रद्धाळू हे चोंडीच्या दिशेने 31 तारखेला दरवर्षी मोठ्या प्रमाणात येत असतात, लाखोच्या संख्येने येत असतात। यावर्षी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सवाच्या माध्यमातून मी स्वागत अध्यक्ष म्हणून सर्व भाविकांना यावर्षी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो। त्याचबरोबर यावर्षी एक विशेष कार्यक्रम देखील आपण हाती घेतलेला आहे। त्याचं निमित्त असं आहे की यावर्षी आपण 30 तारखेला रात्री की जेणेकरून संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान कुमार विश्वास यांच्या माध्यमातून कवी संमेलन देखील आयोजित केलेलं आहे आणि या कवी संमेलनासाठी देशातून आणि राज्यातून प्रख्यात कवी आणि कवयित्री या देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर काही कालखंडासाठी कुमार विश्वास यांचं व्याख्यान आणि प्रवचन देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावरती होणार आहे। त्याचबरोबर त्यानंतर हा कार्यक्रम 30 तारखेला रात्री 10-11च्या दरम्यान संपल्याच्या नंतर मोठी ड्रोन शो हा त्या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि हा ड्रोन शो देखील सगळ्यांना आकर्षणाचा भाग राहणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनातील सर्व चित्र त्या आकाशामध्ये आपल्याला ड्रोन शोच्या माध्यमातून दिसणारच आणि त्याचबरोबर 12 वाजता
मोठ्या प्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी देखील त्या ठिकाणी होणार आहे. पूर्णतः हे जन्मस्थळ संपूर्ण सजावट आणि सुशोभीकरण केलं जाणार आहे आणि म्हणून 30 तारखेला देखील या वर्षी एक नव्याने विशेष कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी सर्व भाविक भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. आणि निश्चित स्वरूपामध्ये या वर्षी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं जयंती उत्सव हा होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आवाहन करतो आणि आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण या निमित्तानं अगोदर जयंतीच्या विषयात आणि नंतर जिल्ह्याच्या सार्वजनिक विषयामध्ये विचारू. वर्ष झालं मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत आणि सुरुवात होणारे भूमिपूजनासाठी थांबले होते, परंतु आचारसंहिता लागल्यामुळे त्याला विशेष परवानगी घेणं आवश्यक आहे. परंतु जयंतीला या कार्यक्रमासाठी परवानगी मिळालेली आहे आणि म्हणून आपण प्रतीक्षेत आहोत की जर त्याची मंजुरी मिळाली तर आपण ते 360 कोटीचं आपण भूमिपूजन करू शकतो अशी परिस्थिती आहे. 681 कोटीचा देखील 17 की 16 तारखेला टेंडर प्रक्रियासाठी आपण ते पाठवलं होतं, परंतु आचारसंहिता लागल्यामुळं 681 कोटीतल्या पहिल्या फेजचं टेंडर प्रक्रिया सुरू होणार होती, परंतु आचारसंहिता लागल्यामुळे ते टेंडर प्रसिद्ध होऊ शकलं नाही. परंतु जसं आचारसंहिता संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ते टेंडर प्रसिद्ध होईल अशी परिस्थिती आहे. वर्षभरानंतरही वीट उभारली गेली नाही, याबद्दल राज्य सरकार उदासीन दिसते आराखडा राबवण्याबाबत. मला वाटतं आपला जो दृष्टिकोन आहे विचारण्याचा तर चांगलाच आहे, परंतु त्याचा वक्र भाग जास्तीचा जाणवतोय. परंतु मंत्रिमंडळाची एवढ्या ग्रामीण भागात छोट्या खेड्यामध्ये बैठक घेऊन आराखड्याला मंजुरी दिली. आराखड्यातील सर्व ज्या त्रुटी आपण कधी नाही, ते सीना नदीला मोठा पूर आला, त्याच्यामुळे ब्ल्यू लाईन, येलो लाईन, रेड लाईन त्याचा देखील अभ्यास करणं या निमित्तानं आवश्यक होतं. त्याच्यामुळे थोडीफार दिरंगाई झाली, परंतु आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये या सर्व आराखड्याला मान्यता देऊन निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं सगळ्या अडचणी दूर करत विलंब जरी झाला असेल तरी हा आराखडा चांगला, नीटनेटका आणि व्यवस्थित व्हावा या दृष्टिकोनातून माझा पाठपुरावा, शासनाचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये तातडीने घेतलेले सर्व निर्णय, त्यामुळे हा श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा हा म्हणजे विलंब न होता तातडीने करण्याच्या दृष्टिकोनातून शासन अतिशय अग्रस्थानी आहे. दरवर्षी जेवढे लोक येतात त्याच्यापेक्षा किती लोक आले तरी आम्ही त्यांचं स्वागत करायला सज्ज आहोत. सगळ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, त्यामुळं लोक जेवढे येतील तेवढ्या लोकांचं आपण तिथे स्वागत करतोय आणि त्यांचं सर्व व्यवस्था करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. पंतप्रधानांनी आवाहन केलंय, सध्या देशाची परिस्थिती अशी की काटकसरीला आणि बचतीला महत्व द्यावं असं पंतप्रधानांचं आवाहन आहे. हा कार्यक्रम पाहता या बचतीला थोडा धक्का बसतोय असं वाटतंय. माननीय पंतप्रधान महोदयांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण देशाला उद्देशून आवाहन केलंय, शेवटी त्यांचं आव्हान हे सर्वांसाठीच, पक्ष विरहित आणि राजकारण विरहित आणि समाजकारण विरहित देशाच्या हितासाठी केलेला आदेश हा सगळ्यांसाठी शिरसावंत आहे. तथापि भक्त जे असतात ही दरवर्षी जयंती येते आणि जयंतीच्या निमित्तानं लोकांना येण्यासाठी आपण कुठलाही मज्जाव करू शकत नाही आणि आलेल्या लोकांची व्यवस्था आणि त्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून माननीय पंतप्रधानांचे आदेश सगळे जसेच्या तसे हे त्यांचं अनुकरण करणार आहेत, त्यांच्या आदेशाचं पालन करणार आहेत. परंतु जयंती किंवा कोणताही उत्सव साजरा होत असताना त्याचं पालन करून पुढील कारवाई करणार आहे. आचारसंहितेमध्ये परवानगी दिली उत्सव सर. यस. मग सीएम डीसीएम याचे दौरे वगैरे होणार का? त्याला परवानगी आहे का? हा, मग त्याला खाजगी दौऱ्याला काय परवानगी? अडचण आहे. शासकीय कार्यक्रम होईल ना? शासकीय कार्यक्रम आहे. पाणी हे कवी संमेलन वगैरे सगळ्या चौंडीतच होणार आहे. सगळं कवी संमेलन जोडणीत.
झालं जयंतीचा, तर दुसरे विषय हाताळण्याची अडचण नाही. आता सगळं एक आपल्या शेजारी सत्यजित दादा आहे, त्यांनी फॉर्म नेलाय, तुमच्या वर्गामध्ये त्यांना घेणार आहे. आमच्या वर्गामध्ये ॲडमिशन चालू आहेत. निष्ठावानांना न्याय मिळणार आहे का विधान परिषदेत? राज्यामध्ये वरिष्ठ सभागृह विधान परिषदेच्या बाबतीमध्ये गेली अनेक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याच्या कारणानं स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर निवडून येणाऱ्याच्या प्रतिनिधींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आता गेल्या 18 तारखेला हे निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये निवडणूक जाहीर केलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आता 17 विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. एक नागपूर विधान परिषदेची पोटनिवडणूक आहे. अशा 18 निवडणुका 18 प्रतिनिधींसाठी ही निवडणूक होणार आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये त्याचे आता 25 तारखेपासून नोटिफिकेशन निघालेलं आहे. 1 तारखेपर्यंत फॉर्म भरणं सुरू आहे. 18 तारखेला मतदान आहे, तर 22 तारखेला मतमोजणी आहे. त्याच परिस्थितीमध्ये अहिल्यानगरमध्ये देखील ही निवडणुकीची धावाधाव सुरू आहे आणि महायुतीचा अतिशय मोठ्या प्रमाणात मताधिक्य आहे आणि त्यामुळं आता ही जागा कोणाला जाणार यावरून सगळ्या चर्चा सुरू आहेत. एक पहिली फेरी, दुसरी फेरी सुरू आहे, आता तिसरी फेरी देखील सुरू आहे आणि म्हणून सर्वाधिक मतदान या निवडणुकीमध्ये अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे. जवळपास भारतीय जनता पार्टीला ही जागा मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न आहेत आणि ते यशस्वी होतील म्हणून ही जागा भारतीय जनता पार्टी घेणार आणि निश्चितच यासाठी भारतीय जनता पार्टीकडे अतिशय तोलामोलाचे अनेक उमेदवार देखील आहेत आणि त्या उमेदवारासाठी देखील आमचा आग्रह आहे आणि म्हणून ही निवडणूक मला असं वाटतं की अतिशय महायुतीच्या बाजूने आहे आणि महायुतीच्या बाजूने असल्या कारणानं आता तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि कोर कमिटी भारतीय जनता पार्टी त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल. तथापि काही वेगळा निर्णय सुद्धा या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. शेवटी कोर कमिटी आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या संदर्भामध्ये निर्णय करतील. वेगळा निर्णय म्हणजे महायुतीमध्ये जी जागा आहे ती भारतीय जनता पार्टीला मिळावी आणि आमच्याकडे इच्छुक आहेत. आता शेजारीच माझ्या बसले तर देवळाली प्रवराचे सलग दुसऱ्यादा नगराध्यक्ष झालेले आहेत आमचे सत्यजित कदम, त्याचबरोबर बेरड सर आहेत, त्याचबरोबर वसंतसेठ लोढा आहेत, सुजय विखे आहेत माजी खासदार. राज्यसभेला ते इच्छुक होते, आता विधान परिषदेला ते मागच्या दाराने जाणार नाही किंवा इच्छुक नाहीत असं काही म्हटलेत. त्याच्यामुळं आमच्याकडे काही उमेदवाराची कमी नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये पक्ष आणि नेतृत्व निर्णय घेतील किंवा यापेक्षाही काय वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर वेगळा निर्णय होऊ शकतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये योग्य वेळी सांगू शकतो. वेगळा म्हणजे काय नाही, एखादा उमेदवार दुसऱ्या पक्षाला आपल्या पक्षात येऊन त्याला उमेदवार केलं जाणार आहे का? जसं की आपण आता गेल्या वेळेस 10 उमेदवार होते, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. आजच मी आमदार सुनील कर्जतकर यांच्या गावामध्ये त्यांचा सत्कार झाला. अचानकरित्या त्यांना उमेदवारी देण्यात आली. तसं अजून ह्यांच्या हे 4 जे आमचे निष्ठावंत आहेत याच्यापेक्षा अजून कोणता जर पक्षाच्या मनात निष्ठावंत असेल तर असा काही वेगळाही निर्णय होऊ शकतो. तुम्ही जसं म्हटले आता तसं ही जागा भाजपाकडे जाणार आहे असं मानलं जातंय. मात्र यासाठी आता प्राजक्त तनपुरे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यांना ही उमेदवारी जाण्याची चर्चा आहे त्यांच्याकडे जाण्याची. मला वाटतं की या संदर्भामध्ये मी तेच सांगतो की आता ते इच्छुक असतील परंतु या क्षणापर्यंत तरी त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही. परंतु हे देखील लक्षात घ्यावं लागेल की माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सांगण्यावरून त्यांनी राहुरी विधानसभेला समर्थन दिलं होतं. राहुरी विधानसभेमध्ये त्यांनी फॉर्म भरला नव्हता आणि म्हणून आपण सांगताय म्हणून मी म्हणतोय की या क्षणापर्यंत तरी भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार असतील का नसतील या संदर्भामध्ये कुठली अधिकृतरित्या चर्चा झालेली नाही. आम्ही म्हणतो म्हणून नाही, पण असं बोलले जाते की त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते.
आणि ते भारतीय जनता पार्टीचे सदस्यच नाहीयेत किंवा भारतीय जनता पार्टीकडे त्यांची मागणीच नाहीये, तर त्यामुळं या क्षणापर्यंत तरी प्राजक्त तनपुरे आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना जे राहुरी पोटनिवडणुकीमध्ये सांगितलं आणि प्राजक्त तनपुरेंनी ऐकलं, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. आताच निवडणूक झालेली आहे, त्यामुळे आता त्यांच्या दोघांमध्ये किंवा वरिष्ठामध्ये काय निर्णय झालेत ते कदाचित आपल्याला योग्य वेळी कळतील. राष्ट्रवादीने सुद्धा दावा ठोकलेला आहे, कारण मागचे लागू नाका लागतात या ठिकाणी तर तिथून दावा सोडायला तयार नाही. राष्ट्रवादीने दावा ठोकलेला आहे हे बरोबर आहे, कारण गेल्या वेळेस दिवंगत अरुण काका जगताप या मतदारसंघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांची मागणी रास्त जरी असली तरी मतदानाच्या संख्येमध्ये भारतीय जनता पार्टीची मोठं मताधिक्य असल्या कारणानं आमचा दावा आहे आणि मतदानाच्या ज्याचे जास्त मतदान त्याला ती सीट द्यायची, ह्या क्रायटेरियावरती भारतीय जनता पार्टीला अहिल्यानगरची जागा मिळेल. जनरली असं असतं की विधान परिषदेमध्ये जे आतापर्यंत जे आमदार झाले आता नवीन जे गेले ते निष्ठावान लोकांना पक्षाने संधी दिलेली आहे. कर्जतकर असतील किंवा आलेली असतील आणि विधानसभेसाठी बाहेरचे जे मदत आहेत त्यांना असतं. आता ह्या विधान परिषदेला जर तुम्ही बाहेरचं प्राजक्त तनपुरे म्हणा किंवा अजून कोणी हे केलं ते कसं चालू शकेल? भारतीय जनता पार्टी निष्ठावंतालाच उमेदवारी देते, पण निष्ठावंत आणि पक्षवाढीसाठी काही उपाययोजना करायच्या असतील तर रणजितसिंह मोहिते पाटील देखील भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य होते, हे देखील आपल्याला ह्याच्यात दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण शेवटी त्यांनी त्यावेळेस रणजितसिंह मोहिते पाटलांनी तिथे एक राम सातपुते नावाचे आमदार निवडून आणले आणि त्यामुळे त्या जे बोललं ते केलं पाहिजे. आता त्यांनी काय बोललंय काय नाही केलं शेवटी हे मी आता सांगू शकत नाही. मी या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांनी वेळोवेळी जाहीर केलंय की प्राजक्त तनपुरेंनी माझा आणि भारतीय जनता पार्टी संबंध आहे आणि आता त्यांचा जर संबंध असेल तर आम्ही कसं सांगायचं त्यांचा संबंध आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या ऐकण्यावर ते थांबले आणि मुख्यमंत्र्यांच्या ऐकण्यावरती त्यांनी उमेदवारी न करता समर्थन दिलं, हे देखील तितकंच खरं आहे. दादा पण थांबले ना 2 वेळेला, मग इच्छुक आहेत ना ते. मग त्यांचं तुम्ही पाठपुरावा करणार ते यांनी पण सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा मी पाठपुरावा करणारच आहे. चारी निष्ठावानच अगोदरच सांगितलं. वेगळा प्रश्न आहे. रोहित पवार म्हणले होते की शरद आता ते सध्या पवार साहेब जरी भाजपमध्ये गेले तरी कर्जत जामखेडचे आमदार म्हणतात की मी भाजपमध्ये जाणार नाही. आता हे आज्याला नातू काय शिकवणार हा प्रश्न आहे. शेवटी आता पवार साहेबाचं सुद्धा मारणार नाहीत, त्यामुळे मी म्हणलो होतो की ह्यांची दिवसेंदिवस राजकीय उंची वाढत चाललेली आहे. परवा देखील मी एका कार्यक्रमाच्या स्तरी हा प्रश्न विचारल्याच्या नंतर याच अनुषंगाने म्हटलो की पवार साहेबांचं सुद्धा मी भाजपमध्ये जाणार नाही. मग याचा अर्थ पवार साहेब भाजपमध्ये चाललेत का हा देखील त्यांना प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून साठी की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत आणि मला एक इंटरनॅशनल कॉल आला आणि नेत्यानयाहू, ट्रम्प, पुतीन, जिमकॉम यांची एक वरिष्ठ स्तरावरती हेग या ठिकाणी बैठक झाली आणि त्यांनी मोठी चिंता व्यक्त केली की कुणीतरी एक बलाढ्य व्यक्तिमत्व या आंतरराष्ट्रीय याला धक्का पोहोचू इच्छित, इजा पोहोचते आहे.